आता चिंता वाढवणारी बातमी आहे, कारण मुंबईच्या केईएम रुग्णालयामध्ये 2 संशयित कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। दोन्ही रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसून त्यांना असलेल्या व्याधींमुळे झाल्याचं स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासनाने दिलेले आहे। 58 वर्षीय महिलेचा कर्करोगामुळे आणि 13 वर्षीय मुलीचा मूत्रपिंडाच्या आजारामुळे मृत्यू झाल्याचं यावेळेस रुग्णालय प्रशासनाने सांगितलंय। दरम्यान दोन्ही रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचं माजी महापौर पेडणेकर यांचं म्हणणं आहे। भारतामध्ये सुद्धा आता कोविड-19च्या नव्या प्रकरणांची नोंद झाली आहे। आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या कोविड डॅशबोर्डनुसार गेल्या एका आठवड्यामध्ये देशामध्ये 58 नवीन रुग्ण आढळलेत। आता सक्रिय रुग्णांची संख्या 93 झाली, तर अनेक रुग्णांमध्ये विषाणूजन्य ताप, कोविडसारखी लक्षणं दिसत आहेत। पण कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला दिला जात नसल्याचं सुद्धा समोर आलंय। दरम्यान डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांनी लोकांना घाबरून न जाता सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलेलं आहे। जगभरात थैमान घातलेल्या कोरोनानं पुन्हा एकदा आशियाई देशामध्ये डोकं वर काढले। हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोविड-19च्या रुग्णसंख्येमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे। स्थानिक आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्यात। हाँगकाँगमध्ये पॉझिटिव्ह प्रकरणांची टक्केवारी वाढली आहे। मनोरंजन क्षेत्राला सुद्धा याचा मोठा फटका बसला असून हाँगकाँगचे प्रसिद्ध गायक ईसन चॅन यांना कोरोनाची लागण झाली, त्यामुळे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले। सिंगापूरमध्ये देखील कोरोनाचा प्रसार वेगाने होतोय आणि त्यामुळे हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। दरम्यान मास्कचा वापर, गर्दीपासून दूर राहणं आणि लक्षणं आढळल्यास त्वरित चाचणी करून घ्यावी असं आवाहन नागरिकांना करण्यात आलेलं आहे।